नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। श्रावण महिना हा सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक उपाय आणि सेवा या करत असतो। भगवान शिवांची सेवा करत असतो, माता लक्ष्मीची, माता पार्वतीची देखील आपण सेवा करत असतो। तर माता पार्वती ही माता लक्ष्मीचंच रूप आहे आणि त्यामुळेच आपल्याला माता लक्ष्मीच्या देखील सेवा आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये करायची आहे। श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित असतो। श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा महिना मानला जातो आणि त्यामुळेच या महिन्यामध्ये होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायच्या असतात। तर बघा, या श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याला करायची आहे। तर या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा ही संधी आपल्याला सोडायची नाही। तर देवीला आपल्याला या दिवशी 11 लवंगा या एका ठिकाणी अर्पण करायचे आहेत। तर यामुळे कुलदेवीची आपल्या घरावर अखंड कृपा राहील। तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, 1 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार, तर या दिवशी आलेले आहे दुर्गाष्टमी, श्रावण महिन्यामधील दुर्गाष्टमी। तर श्रावणामध्ये आपण माता लक्ष्मीची सेवा करतो, गुरूंची सेवा करतो, भगवान शिवांची सेवा करत असतो। पण दुर्गाष्टमी हा खूप मोठा दिवस आहे आणि याचंच औचित्य साधून या दिवशी आपल्याला एक अतिशय महत्त्वाची सेवा आपल्याला करायची आहे। तर ती कोणती सेवा आपल्याला करायची आहे? तर बघा, दिवसभरामध्ये तुम्हाला जसं जमेल तसं दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही ही सेवा करू शकता। तर तुम्ही कुलदेवीची सेवा करू शकता, तसेच जमेल तर एक तरी सवाष्ण आपल्याला या दिवशी जेवू घालायचे आहे। तसेच दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण देखील आपल्याला या दिवशी करायचं आहे आणि ज्यांना जमणार नाही तर त्यांनी रोज 2-2 अध्याय देखील या श्रावणामध्ये पठण केले तरीही चालेल, किंवा तेही तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचे 11 वेळा पठण करावे। तर यामुळे दुर्गा सप्तशती पठणाचे फळ तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अवश्य दुर्गा सप्तशती याचेच पठण करावे। तर तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या तरीही तुम्ही नवार्णव मंत्राची 1 माळ देखील पठण करायची आहे। तसेच या दिवशी 64 योगिनी तर हे यंत्र सिद्ध करून आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावावे। ज्यांच्या घरामध्ये पहिलंच लावलेलं असेल तर त्यांनी ते काढून स्वच्छ करून त्यावर सेवा कराव्या आणि त्यानंतर ते परत लावावे। तर घरात एखादा बाधित व्यक्ती किंवा कटकटी व्यक्ती किंवा नकारात्मकता घेऊन एखादा व्यक्ती घरामध्ये येत असेल तर ते यंत्र ते आकर्षित करते, ते आपल्या घरामध्ये येऊ देत नाही। जे काही वाईट शक्ती किंवा नकारात्मकता असेल तर ते यंत्र आपल्या घरामध्ये येऊ देत नाही आणि त्यासाठीच दर दुर्गाष्टमीला आपल्याला ही सेवा करायची आहे। तर दुर्गाष्टमी हा दिवस कुलदेवीला अतिशय महत्त्वाचा आणि कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत। तर या दिवशी आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं देखील 16 पाठ करायचे आहेत। 16 पाठ म्हणजे 16 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचे आहे। तर हे 8 ओव्यांपर्यंत आपल्याला पठण करायचं आहे। ज्यांना 16 वेळा पठण करायचं आहे तर त्यांनी पहिल्या 1 ते 15 ओव्यांपर्यंत 1 ते 8 ओव्यांपर्यंत पठण करायचं आहे आणि 16व्या वेळी संपूर्ण पठण करायचं आहे, म्हणजेच फलश्रुतीसहित आपल्याला पठण करायचं आहे। तर दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही ही सेवा करू शकता। त्यासोबतच या दिवशी कुंकुमार्चन करायला अजिबात विसरू नका। तर कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। तर कुंकुमार्चन करत असताना 16 वेळा श्री सूक्तमचं पठण करून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा माता लक्ष्मीचा कोणताही एक मंत्र 108 वेळा पठण करून देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। कुलदेवीची ही सर्वात प्रिय सेवा आहे, तर आवर्जून तुम्ही कुंकुमार्चन ही या दिवशी करा। तर यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील आणि अखंड तिची कृपा तुमच्यावर राहील आणि त्यामुळेच तुम्ही ही सेवा अवश्य या दुर्गाष्टमीच्या दिवशी करा। तसेच कुंकुमार्चन केल्यानंतर आपल्याला एक उपाय देखील करायचा आहे। तर या उपायासाठी आपल्याला 11 अखंड फुलासहित असलेल्या नवीन लवंगा घ्यायच्या आहेत आणि या लवंगा आपल्याला आपल्या कुलदेवीला अर्पण करायचा आहे। तर जो देठाचा भाग असतो तर तो आपल्याला आपल्या कुलदेवीकडे करून ही एक करून आपल्याला लवंग ही कुलदेवीला अर्पण करायची आहे आणि प्रत्येक लवंग ही अर्पण करत असताना आपल्याला नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे। तर असं आपल्याला एक करून या लवंगा
कुलदेवीला अर्पण करायचे आहे आणि प्रत्येक वेळी अर्पण करत असताना नवार्न मंत्राचं पठण करायचं आहे. पठण करून झाल्यानंतर या लवंगा आपल्याला त्या दिवशी दिवसभर तिथेच ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला या लवंगा उचलून घ्यायच्या आहे आणि घरातल्या सर्वांना त्या खायला द्यायच्या आहे. तर घरातल्या व्यक्तींनाच त्या खायला द्याव्या, बाहेरच्यांना देऊ नका. मासिक धर्म ज्याला असेल तर त्यांनी हे लवंग खाऊ नये. त्यासोबतच तुम्ही चहात देखील टाकून तो चहा पिऊ शकता. तर याप्रमाणे आपल्याला ही सेवा करायची आहे. तर तसेच या दिवशी 21 वेळा कमलात्मक मंत्राचे देखील तुम्ही पठण करू शकता. धनप्राप्तीसाठी कनकधारा स्तोत्राचे देखील पठण करू शकता किंवा श्रवण देखील करू शकता. तर या सर्व सेवा आपल्याला दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जमतील तेव्हा तुम्ही करू शकता. त्यासोबतच ललिता सहस्रनाम तर अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. तर ही देखील तुम्ही या दिवशी करू शकता. तुम्हाला आर्थिक अडचणी असो किंवा नसो तरीही कुलदेवीची सेवा ही आवर्जून आपल्याला करायची आहे. आणि यासोबतच एकतरी सवाष्ण स्त्री आपल्याला या श्रावणामध्ये कोणत्याही शुक्रवारी किंवा मंगळवारी आपल्या घरामध्ये जेवू घालायचे आहे. तर या गोष्टी आवर्जून आपल्याला या श्रावणामध्ये करायच्या आहे. तर यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल, अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.